तो स्थानिकांचा संताप आहे। बहुशः काय आलं पाहिजे ते तिथं बंगल्यात नाही थांबायचं म्हणावं। रात्रीचं पाणी जोडलं सांगताना आलं का त्यांना नालायकांना। हा बोला, मला काही बोलायचं नाही। आमचं हे झालंय वाटलं त्या आयुक्ताला इथं बोलवा पहिलं। काय नाही त्यांना इथं पाठवा। रात्रीचं पाणी का सोडलं त्यांनी? 10 दिवसाचं बाळ आम्ही काढले पाण्यातलं बाहेर। 2.5 किलोचं बाळ होतं, त्याला आजारी येते बाळ, पण आलं ना आमच्या मदतीला। आज तुम्ही लांब नाही यायचं, फक्त काय पाहता नुसत्या। आम्ही सकाळ रात्रीपासून जागेत, कोणाला इथं कुणी सुद्धा यायचं नाही इथं। आता न सांगता एवढं पाणी सोडलेलं आहे। आमचं वाट लागली सगळी, माहितीये का? कुणी इथं आणायचं नाही, कुठला नगरसेवक आता यायचं नाही इथं। काही नको आम्हाला, तुमचं खायला नको, काय नको, आम्ही काय उपाशी नाही राहणार। आमचे नातेवाईक आहेत आम्हाला द्यायला। आणि लांबनं तिथनं फोन करताय का तुम्ही लोक आम्हाला? काय नाही आम्हाला कुणाची आता गरज नाही। आम्हाला दुसरी गरज आहे याच्या बदल्यात, नाही तर याचा बंदोबस्त करा त्या आयुक्ताला म्हणा। सगळ्यांनी भर टाकली इथं, माहितीये का? तुम्ही तिकडनं टाकली, या माणसाने इकडनं टाकली, पाणी जायला जागा नाही। पाणी सगळं रिटर्न आलंय, सगळं घरात घुसलं। अर्धा फ्लॅट, पूर्ण फ्लॅट मध्ये पाणी होतं आमच्या। आता कोण देणार तेवढं आम्हाला भरपाई? नगर परिसरामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं। जवळपास खांद्या इतकं पाणी जे आहे ते या परिसरामध्ये साचलेलं होतं।